गोलंदाजीसाठी दिनेश, बॅटिंगसाठी जितू आणि त्यांची सोबत देतात पवन. चला सामना सुरू करा. ऑलरेडी मागच्या सामन्याला जास्त वेळ स्पेंड झालेला आहे, त्याच कारणासह आता वेळेचं बंधन आहे. 2 षटकं 10 मिनिटात टाकणं बंधनकारक. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर ऑफिशियली स्टार्ट केला जाईल. चला जर्मन नडे टीम बाउंड्री लाईनच्या मागे बसा आपण. जर्मन नडे टीम चला पडद्याच्या बाहेर जा मित्रांनो. बाउंड्री लाईनच्या आत आहेत तुम्ही, पडद्याच्या बाहेर जा. सूचना आलेल्या आयोजकांची. सिटीज थँक्यू. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. दिनेश गोलंदाजीसाठी, जितूकडे स्ट्राईक, पवनकडे स्ट्राईक. जितू त्याची सोबत देतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बरसतायत. समोर केलाय आक्रमण, समोर केलाय हल्ला पवनच्या बॅटमधून. डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. पहिल्याच बॉलवर आलाय कडक सिक्सर. प्रचंड ताकद या फलंदाजाकडे आणि तो कॉन्फिडन्स देखील आपण बघत आहोत. पहिल्याच बॉलवर षटकारांना डाव सुरू होतोय जर्मन घोरलेचा. पहिल्या इरादे जाहीर केले ते पवन. चला जास्त वेळ घेऊ नका, बरडपाडा बी. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केलाय. मिडविकेटला गॅप मध्ये चाललाय बॉल. पॉवर प्ले सुरू आहे आणि डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाठोपाठ येतोय चौकार पवनच्या बॅटमधून. 4 धावा. टेन ऑन बोर्ड. सध्या 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. यावेळेला कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप मोठा आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला निघाला बॉल. तो सीमारेषेच्या बाहेर. पवन यांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका यावेळेला निवडलाय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र. मिळतायत धावा 4. चौकार. या चौकारासोबत सध्या टीमची टोटल 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. स्कोर बोर्डवर सध्या 14 धावा. स्टील 3 टू गो. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात आघाडीसाठी पवन कडून. गॅप मध्ये चाललाय बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला टर्न करतात. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. येतोय सलगचा 3रा चौकार पवनच्या बॅटमधून. नावाप्रमाणे पवन यांची मात्र जबरदस्त सुरुवात. या चौकारासोबत स्कोर बोर्डवर सध्या 18 धावा. 18 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्कोर बोर्डवर धावा 18. स्टील 2 टू गो. जबरदस्त कामगिरी मॅच मध्ये करतात पवन. षटकारानं सुरुवात केली, तदनंतर आलेत ते बॅक टू बॅक 3 चौकार. स्कोर बोर्डवर सध्या 18 धावा. स्टील 2 टू गो. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा.
त्यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर कडून थोडं बॅकअप खराब आलं, मात्र डॉट बॉल. 3 चौकारानंतर मात्र आता कमबॅक होतोय. धावा स्थिर, स्कोर आपण बघत आहोत तो 18. स्टील 1 to go. त्यावेळेला ऑन साइडला आणखीन एक पॉवर पॉकेट निघालाय बॉल, तो मिड विकेटला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकात बरसतायत पवन, आणि पवन यांच्या बॅटमधून मिळालाय तो 22 धावेचा झंझावती स्टार्ट. बॅटिंग करत असताना टीम जर्मन घोरलेला. 22 ऑन बोर्ड, 22 धावा सध्या स्कोर बोर्डवर. खेळावं लागेल. तर 22 धावेचा जबरदस्त स्टार्ट. षटक सुरू होतं. दुसरं गोलंदाजीसाठी दीपक दाखल होत आहेत. जितूकडे स्ट्राईक आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 22 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल, आणि पहिल्या बॉलवर जितूने केलं आक्रमण. आता जितूच्या बॅटमधून होतोय हवाई हल्ला. पहिल्याच बॉलवर दीपक यांचं भव्य स्वागत. सिक्सर. षटकार सोबत 28 धावा स्कोर बोर्डवर. 28 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर जितूने देखील आक्रमण केले. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. यावेळेला समोर लॉफ्ट केला. लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून निघालाय बॉल. तो डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, आणि अंपायर सिग्नल आता आपल्यापर्यंत आलाय. तो येतोय बॅक टू बॅक सेकंड हिट, सेकंड सिक्सर. क्लीन अँड क्लिअर हिट. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या दाफलकर 34, 34. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॉकेट, फुल अँड पॉवरफुल. सलगचा तिसरा बॉल होतोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गुल येतोय तो सलगचा तिसरा उत्कृष्ट उल्लेखनीय फटका, षटकार. षटकार सोबत सध्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल आपण बघत आहोत ती 40 या आकड्यावर. बॅक टू बॅक 3 सिक्सर, 7 चेंडू 22 धाब्याचं योगदान पवनचं. 3 चेंडू 18 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत जितूच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 षटकार या षटकात त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, आणि एका मोठ्या टोटलच्या दिशेनं सध्या मार्ग शोधत असताना आपण बघत आहोत संघ जर्मन घोरलेला. यावेळेला डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. फानलेगला बॅकअप आलाय, मात्र तोपर्यंत पंच कन्फर्म करतायत. बॅटचा संपर्क आलाय. सिरीज डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता धावा स्थिर. 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 to go. फुल टॉस. स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत, पण कॅच ड्रॉप.
आउटफील्डचा व्यत्यय आला, त्याच कारणास्तव बॉडी बॅलन्स ढासळला तो लॉंग ऑनच्या फिल्डरचा लॉंग ऑफच्या दरम्यान येत असताना. जितूला जीवनदान 2 धावा आणि 2 धावेसोबत धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित होती ती 42 42. याबलेला यॉर्कर समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफ लेग सिंगल कंप्लीट. पहिल्या 3 षटकात 18 धावा, मात्र उर्वरित 3 चेंडू धावक्यात 3 धावा. जबरदस्त कमबॅक दीपक यांचं. षटक संपली 2. धावा संख्या आपण बघत आहोत ती 21.50 धाब्याच्या धावगतीनं विदाऊट एनी विकेट लॉस 43. 6 चेंडू 21 जितून बनवले आहेत, तर 6 चेंडू 22 बनवले आहेत त्या पवननं. प्रोजेक्टेड स्कोर जर याच गतीनं धावा बनल्या तर 65 धावसंख्येचा पल्ला गाठू शकतो संघ. जर्मान घोरले आणि पायसे आता कशा पद्धतीनं शेवटच्या षटकात आक्रमण केलं जाईल. दाखल होत आहेत. भूषण चला, यानंतर होणारा सामना इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कव्हर करतोय. कॅप्टन या जर्मन नडे आणि ओमसाई सरळगाव बी. 43 धाबा 2 षटकात बनलेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी 43 धाब्याची पार्टनरशिप दोनही फलंदाज बिल्डअप करत असताना काय कॉन्फिडन्स दाखवलाय या दोन्ही बॅटर्सनं. काउंटर अटॅक काय असतो, प्रत्येकाला काय असतो, तो पहिल्या 2 षटकात त्याने दाखवलेला आहे. पहिलाच बॉल शॉर्टर लेंथवर होता, ऑन साईडला पूल करत असताना. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित, पण मिळेल ती एकच धाव. धावसंख्या दाफलकावर या सिंगल सहित एकूण अंकित झाले 44. 44 ऑन बोर्ड विदाऊट एनी विकेट लॉस. पहिल्या डावाचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो संघ जर्मान घोरले. डॉट बॉलची झाली सांगतात छोटेखानी कमबॅक होते भूषण कडून. धावफलक सध्या स्थिर 44 44. एक धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अखेर आता ती धावही पूर्ण झालेली आहे. थोडं तालमेल बिघडलं होतं दोन्ही बॅटरच्या दरम्यान. एक सिंगल आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न तो जितू यांचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 45 45. स्टील 2 टू गो. रनआउट चेकसाठी येस इट इज स्ट्रायकर एंडला. बॅट्समन इज सेफ. स्टील 2 टू गो. जितूकडे स्ट्राईक आहे, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 45 45. स्टील 2 टू गो. शॉर्ट बॉल अक्रॉस द बॅट ऑन साइडला पूल केलाय. बॉल हवेत झेलची संधी पण तिचा स्वीकार झाला नाही. कॅच ड्रॉप. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते ती 47 47. स्टील 1 टू गो.
या षटकात भूषण यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 5 चेंडू अवघ्यात 4च धावा खर्च झालेले आहेत. यावेळेला हुक केला बॉल, शॉट फानलेगला, बॅकअप खराब आलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल निघालाय तो लॉंग स्टॉपला. अखेर क्षेत्ररक्षकाची अखेर करत लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन, शेवट गोड येतोय चौकार. पहिला डाव संपला, बनले 51 आणि विजयासाठी या सामन्यात आता 52-52चं टार्गेट बरडपाडा बी समोर. कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. जन्मान नढईचे कॅप्टन उपस्थित व्हा. ओमसाई सरळगाव बी. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीतील दुसरा सामना आणि त्या सामन्याचा टॉस आपण लगेचच कव्हर करतोय. टॉप 3 ओव्हर बॅटिंग केली जितो आणि पवन. 51 धावा बनवल्या. 52चा पाठलाग करावा लागेल तो बरडपाडा बी ला. ओपनिंग पेअर पाठवा बरडपाडा बी. चला, हालचाली थोड्या मंदावलेल्या आहेत. यापूर्वी मागच्या सामन्याला 6 षटकांसाठी जवळजवळ 50 मिनिटं वेळ वाया गेला. त्याच कारणाचं वेळेचं बंधन आहे. ओमसाई सरळगाव बी टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगला पसंती दिलेली आहे. तर फिल्डिंगसाठी नेक्स्ट मॅच रेडी व्हावं लागेल. जन्मान नढई. चल, ओपनिंग पेअर पाठवा बरडपाडा बी. ऑलरेडी फिल्डिंग जन्मान गोरलेची सेट होत आहे. 52चा पाठलाग सुरू होतोय. 17.33 धाब्याच्या धावगतीनं 18 चेंडू अर्थातच 3 षटकात या 52 धावा आता बनवाव्या लागतील बरडपाडा बीला. गोलंदाजीसाठी गणेश दाखल होत आहेत. आघाडीसाठी चला दोनही सलामीवीर मैदानात दाखल व्हा. डाव सुरू होते दुसरा. 18 चेंडू 52 धावसंख्येचा पाठलाग. दीपक वी जीवन हे दोनही सलामीवीर दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी गणेश. जीवनकडे स्ट्राईक, दीपक नॉन स्ट्रायकर एंडला. 52चा पाठलाग. पाहायचा आता कशा पद्धतीनं काउंटर अटॅक केला जाईल. पहिल्या षटकापासून हार्डिटर बॅटिंग केली जाईल ती टीम बरडपाडा बी कडून, की हवी होईल बॉलिंग करणारी टीम अर्थातच जन्मान गोरले. मॅच इज ऑन. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका, जोडले राहा SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 या स्पर्धेसोबत. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, पाठवलाय तो हवाई यात्रेकरता. पहिल्याच बॉलवर इरादे जाहीर केले जीवन यांनी आणि पहिल्या बॉलवर केले आक्रमण. चौकार.
आपण बाउंड्री चेक करूयात. एसडी 4 धावा. वन बाउन्स वरती रोप 4 धावा. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. चांगल्या वेगानं धावा बनवायच्या आहेत आणि त्याच कारणासह अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमणाला मात्र पसंती दिलेली आहे ती बरडपाडा बीन. आपल्याला फुलटॉस बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिलाय तो दीपक नदोका होता. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. धावा स्थिर सध्या 4 धावा स्कोर बोर्डवर. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू. टप्पा पडला चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता पहिल्या चेंडूवरती चौकार. मात्र तदनंतर गोलंदाज गणेश यांच्या वतीने देखील कमबॅक होतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावा स्थिर 4. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. गोल येतो षटकार. षटकारांचीच नितांत गरज, नितांत आवश्यकता आहे आणि सध्या त्याच वेगाने धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावर या षटकारासोबत एकूण अंकी झाले ती 10. 10 ऑन बोर्ड. ओव्हर द बॉलर एट. समोर सेफ शॉट. लॉंग ऑनच्या फिल्डरला संधी नाहीये. निघालाय बॉल तो सीमा रेषेच्या बाहेर. येतो आणखीन एक चौकार. जीवन यांच्या बॅटमधून 4 धावा. 52 धावसंख्येचा पाठलाग सूर्य आणि जीवन यांची मात्र जबरदस्त कामगिरी. धावसंख्या धावफलकावरती या चौकारासोबत एकूण अंकित झाली ती 14 धावा स्कोर बोर्डवर. 14 ऑन बोर्ड. यावेळेला लेंथ बॉल विथ द अँगल हलकासा बाहेर निघत विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट बॉल. ओव्हरची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती धावसंख्या 14. विजयासाठी 12 चेंडू 2 षटक आणि अजूनही 38. 38 धाव्याची आवश्यकता. 12 चेंडू 38. वेळ न घेता आता बॉलर सिलेक्ट करावा लागेल. जयमान गोरले. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. स्कोर आपण बघत आहोत तो 15 या आकड्यावर. अक्षय गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. एक युनिक शैली, एक युनिक ऍक्शन या गोलंदाजाची. पोनोरा फुल टॉस होता. चालला थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. युनिक ऍक्शन आहे. रनवे रिलीज आणि त्याचबरोबर फॉलो थ्रू गोलंदाज अक्षयचा. या सगळ्या गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. डीपर होता डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर ती 15. 10 चेंडू आता 37 धाव्याची आवश्यकता. जीवन यांच्या बॅटमधून जितक्या जास्त वेगानं धावा येतील तितका फायदा मिळेल तो टीम बरडपाडा बीला. यावेळेला यॉर्कर बरोबर खोलात टाकलाय. चाललाय थेट
यष्टी रक्षकाच्या दिशेनं चांगल्या वेगानं चांगल्या टप्प्यानं नियंत्रित गोलंदाजी अक्षय यांच्या वतीनं होत असताना बॅक टू बॅक 2 डॉट. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडूत विजयासाठी 37 धावेची आवश्यकता. फुल टॉस डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंत सांगतात वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 16. 9 चेंडू आता सामन्यात शिल्लक आणि 9 चेंडूत विजयासाठी 36 धाव्याची गरज. 9 चेंडू 36 धावा. या बलीला आणखीन एक यॉर्कर. शाहरुखाने चित केलंय बॅटर जीवनला. टोटली डॉमिनेटिंग बॉलिंग परफॉर्मन्स. अगदी लाईन रीड करणं, बॉलपर्यंत पोचणं, या सगळ्या गोष्टी आता चॅलेंजेबल बनलेल्या आहेत. स्टेप आउट झाले होते, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तरी तो प्रयत्न अपयशी होतोय. आता फुल टॉस आणि फुल टॉस वर चढवलाय हल्ला, पाठवलाय बॉल. तो स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार. आणि आता रिव्ह्यू साठी मागणी ती बॅटिंग करणाऱ्या टीम कडून वेस्टॉप ऍड करता. आपल्या जागेवरती पोहोचा. पंच बॉल हवाय का? येस इट इज बॉल तर आहेच. बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. बॉल डीप होतोय तेच पंच पाहतायत आणि आता तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. षटकार 6 धाव्याने धावसंख्या दाफलकावर एकोणंकित झाली ती 22. 22. 7 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 7 चेंडू 30 धावेची आवश्यकता. 7 बॉल 30. 7 पैकी अजूनही 5 बॉल हे सीमारेषेच्या बाहेरच पाठवावे लागतील. हा देखील फुल टॉस गॅप मध्ये चाललाय. काव फेसला एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. षटकाची झाली सांगता. स्कोर बोर्डवर धावा 26. विजयासाठी 6 चेंडू शेवटचं षटक आणि आता आवश्यकता ती 26 धावेची. 6-26. चेंडू 26 धावेची आवश्यकता. चला टीम मॉडेल नकोय. जनमान गोरले लगेचच बॉलर सिलेक्ट करा. सचिन भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहे. 6 चेंडू 26 धावेची आवश्यकता. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय. सचिन दाखल होत आहेत. बॅटिंग साठी आपण बघत आहोत दीपक, त्यांची सोबत देत आहेत जीवन. पहिलाच बॉल. स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न आणि तो फसतोय. जीवन बाद होत आहेत. 5 चेंडू आता 26 धाब्याची गरज. 26 ला पहिला आदरा धावबादच्या स्वरूपात बरडपाडा बिला. नवीन बॅटर जगदीश. 5 चेंडू आता 5 चेंडूत विजया करता 26 धाब्याची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा.
शॉर्ट बॉल पूल केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, मिड विकेटला एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार आणि विजयासाठी 4 चेंडू. आता आवश्यकता ती 22 धाब्याची. धावसंख्या 30. यावेळेला पायावरती बॉल आदळतोय, धाव हवी आहे आणि ते मिळेल देखील. लेग बॅचचा सिग्नल. स्कोर आपण बघत आहोत 31. विजयासाठी 3 चेंडू 21 धाब्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. टीम नढई फिल्डिंगसाठी आणि त्याचबरोबर टीम ओमसाई सळगाव बी बॅटिंगसाठी. 3 चेंडू 21 धाब्याची आवश्यकता. महत्वाची मॅच. मात्र या सामन्यात सध्या पार्ट जड आपण बघत आहोत ते जन्मान गोरलेचं. चला वेळ जास्त जातोय सचिन. यावेळेला ऑन साइडला अक्रॉस बॅट खेचलाय बॉल. फिल्डर तिकडे मिड विकेटला उपस्थित. एक धाव. धावसंख्या एकोणंकी झाले ती 32. 32. 2 चेंडू आणि 2 चेंडूत आता 20 धाब्याची आवश्यकता. स्लोवर वन कमी गतीने टाकलेला बॉल, दिशा दिली आहे मिड विकेटला. इनफिल्डमध्ये बॅकअप थोडं खराब आहे, मात्र आता या सामन्यावर त्या मिसफिल्डचा काही परिणाम होणार नाही. एक सिंगल कंप्लीट. धाव आपण बघत आहोत त्या 33. विजयासाठी 1 चेंडू 19 धाब्याची आवश्यकता. शेवटचा बॉल, दिशा दिली आहे, मात्र धाव घेण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही दोन्ही बॅटर. याचबरोबर हा सामना संपलाय. सामना जिंकलाय तो टीम जर्मन गोरलेनं 18 धाब्यानं. अभिनंदन जर्मन गोरले. टफ अँड हार्ड बरडपाडा बीचला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. सामनावीर पुरस्कार यानंतर आपण लगेच जाहीर करतोय. देतोय आपण या महत्वाच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. ज्यानं 9 चेंडू 28 धाब्याची झंझावाती खेळी साकारली, तो जितू ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. गोरलेनं 18 धाब्यानं सामना जिंकला आणि बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात हा संघ दाखल होतोय. अभिनंदन गोरले. हार्ड लक बरडपाडा बीच. चला यानंतर होणारा सामना लगेचच सुरू होतोय. ओमसाई सळगाव बीच यांनी टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय, तर फलंदाजीसाठी स्वतः त्यांनी धाडसी निर्णय घेतलाय आणि आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते पहिल्या डावात. अर्थातच नडेला